आपण मानलं त्याची दखल किती बोलतायत? ठरवलंय का आपण? प्रभू साहेबांनी जे कुत्र्याचा विषय मांडला आहे याच्याबद्दल सुद्धा शासनाने दखल घेतली पाहिजे. हा, चला बोंडेकरजी मांडा. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने दिनांक 17 जुलै 2025 रोजी विधानसभा सभागृहामध्ये अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू असताना सन्माननीय विधानसभा सदस्य श्री जितेंद्र आव्हाड यांचे अभ्यंगत श्री नितीन हिंदूराव देशमुख व सन्माननीय विधानसभा सदस्य श्री गोपीचंद पडाळकर यांचे अभ्यंगत श्री सर्जेराव बबन टकले यांनी विधानभवन मुंबई येथे मुख्य पोर्च येथे आपापसात धक्काबुक्की करत अत्यंत आक्षेपार्ह कृत्य करून महाराष्ट्र विधानसभेची प्रतिष्ठा व प्रतिमा मलिन केल्याने उद्भवलेले महाराष्ट्र विधानसभेच्या विशेषाधिकार भंग व अवमानाच्या प्रकरणासंबंधातील विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर करीत आहे. दिनांक 17 जुलै 2025 रोजी विधानसभा सभागृहामध्ये अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू असताना सन्माननीय विधानसभा सदस्य श्री जितेंद्र आव्हाड, त्यांचे अभ्यागत श्री नितीन हिंदूराव देशमुख व सन्माननीय विधानसभा सदस्य गोपीचंद पडळकर यांचे अभ्यागत श्री सर्जेराव बबन टकले यांनी विधान भवन मुंबई येथे मुख्य पोर्च येथे आपसात धक्काबुक्की करीत अत्यंत आक्षेपार्ह कृत्य करून महाराष्ट्र विधानसभेची प्रतिष्ठा व प्रतिमा मलिन केल्याचे उद्भवलेले महाराष्ट्र विधानसभेच्या विशेषाधिकार भंग व अवमानाच्या प्रकरणासंबंधातील विशेषाधिकार समितीचा अहवाल या सादर करण्यात आला आहे. पुढे माझे कंप्लेंट नाही झाला. माझे कंप्लेंट नाही झाला. अध्यक्ष महोदय, माझे कंप्लेंट नाही झाला. अध्यक्ष महोदय, माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने विधानसभा विशेषाधिकार समितीचा समिती प्रमुख म्हणून समितीचा अहवाल सादर करीत आहे. दिनांक 17 जुलै 2025 रोजी विधानसभा सभागृहामध्ये अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू असताना सन्माननीय विधानसभा सदस्य जितेंद्र आव्हाड यांचे अभ्यंगत श्री नितीन हिंदूराव देशमुख व सन्माननीय विधानसभा सदस्य श्री गोपीचंद पडाळकर यांचे अभ्यंगत श्री सर्जेराव बबन टकले यांनी विधान भवन मुंबई येथील मुख्य पोर्च येथे आपापसात केलेल्या धक्काबुक्कीमुळे उद्भवलेल्या विशेषाधिकार भंग व अवमानाच्या प्रकरणासंबंधीतील विशेषाधिकार समितीचा अहवाल मी सभागृहात सादर करीत आहे. हे प्रकरण माननीय अध्यक्ष विधानसभा यांचे चौकशी व अहवाल सादर करण्यासाठी दिनांक 18 जुलै 2025 रोजी समितीकडे सुपूर्द केले. समितीने या प्रकरणी एकूण 10 बैठका घेतल्या. तसेच सन्माननीय विधानसभा सदस्य श्री जितेंद्र आव्हाड यांचे अभ्यंगत श्री नितीन हिंदूराव देशमुख व सन्माननीय विधानसभा सदस्य श्री गोपीचंद पडळकर यांचे अभ्यंगत श्री सर्जेराव बबन टकले यांचे साक्ष पुरावे नोंदविले. सर्व बाबीचा साकारल्याने विचार करीत पुढील प्रमाणे शिफारस केलेले आहेत. एक, विधान भवन सारख्या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असलेल्या अभ्यंगतांना विना पडताळणी प्रवेश पत्रिका देणे. प्रवेश ही बाब विधान भवनातील सन्माननीय सदस्य अति महत्त्वाच्या व्यक्ती विधान भवनाचे कर्मचारी करीत आहे. नंबर 2, विधान भवनात येणाऱ्या सर्वच अभ्यंगताची सुरक्षा तज्ज्ञ व सल्लागाराच्या अभिप्रायानुसार एक स्वतंत्र नियमावली तयार करण्यात यावी व अशी नियमावली काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी अशी समिती शिफारस करत आहे. नंबर 3, अशा प्रकारच्या रोखण्यासाठी किंबहुना अशी घटना घडूच नये म्हणून सुरक्षा सल्लागार या तसेच पोलीस विभागाची समन्वय ठेवून प्रभावी अशी सुरक्षा व्यवस्था भवनात निर्माण करण्यात यावी अशी समिती शिफारस करीत आहे. क्रमांक 4, विधान भवन इमारतीमध्ये प्रवेशिका वितरण प्रणाली ही महाराष्ट्र पोलीस डेटाबेस बरोबर संलग्न करून त्याद्वारे अभ्यंगताची स्वयंचलित रिअल टाइम पार्श्वभूमी तपासणी प्रणाली कार्यान्वित करण्यात यावी, ज्यामध्ये अभ्यंगताची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे दिसून आल्यास त्या अभ्यंगताची प्रवेशिका विनंती तात्काळ नाकारली जाईल. त्याप्रमाणे डेटाबेस प्रवेशिका वितरण प्रणाली विधान भवनात या विषयातील तज्ज्ञाच्या तांत्रिक सल्ल्यानुसार